ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार। जुलै महिना संपत आला आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट देखील समोर आली। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्राप्त झाला होता, परंतु याच्यानंतर आता 24वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्राप्त होणार आहे। शासनाने आत्ताच एक महत्त्वाची माहिती ही पोहोचवली आहे। नेमकी काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि कोणत्या तारखेला पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्राप्त होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्या कारणामुळे कुठेही स्किप करू नका। महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच व्हिडिओला लाईक करत नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा। चला तर मग आपण महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता नियोजनित वेळापत्रकानुसार मित्रांनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत वितरित होण्याची शक्यता आहे। सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि ती तारीख कोणती आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयाची रक्कम थेट डीबीटी द्वारा जमा केली जाणार आहे। मात्र यावेळी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, आधार बँक खात्याशी लिंक केलेली नाही किंवा जमिनीची पडताळणी पूर्ण केलेली नाही, अशा शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे सर्व पात्र लाभार्थी ही कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावी। जर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करता येत नसेल तर तुम्हाला मी एक कार्ड देतो या व्हिडिओच्या मध्ये, त्या कार्डच्या नंबरवर संपर्क करावे। तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, हप्ता मंजूर झालेला आहे का आणि कोणतीही त्रुटी आहे का हे वेळोवेळी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर तपासणे आवश्यक आहे। यामुळे हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। अनेक शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये नाव, आधार क्रमांक, बँक खाते किंवा आयएफएससी कोड चुकलेले असल्यामुळे पैसे अडकतात। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपले नोंदणी एकदा तपासून घेणे आवश्यक आहे, असल्यास त्यात दुरुस्ती करून घ्यावेत। तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर यावेळी तुमचे स्टेटस तपासत राहा आणि आवश्यक कागदपत्रे द्या ठेवा, त्यामुळे हप्ता मिळतानाही कोणतीही अडचण येणार नाही। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत सध्या उपलब्ध असलेली ही महत्त्वाची माहिती होती। अधिकृत अपडेट जाहीर होताच सर्वप्रथम माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच साध्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।